नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ईशान्य भारत प्रभारी राष्ट्रीय सचिव तसेच मिशन वॉन्डलेस हॉस्पिटलचे डायरेक्टर माननीय विनोद भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वही, पेन, पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय नानासाहेब वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरज तालुक्यातील बेळंकी येथील विकासनगर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रसंगी बेळंकी आणि विकासनगर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वह्या, पेन, पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करून मिशनमॅन माननीय विनोद निकाळजे साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. व्यासपीठावर वही वाटप उपक्रमाचे आयोजकांसमवेत राष्ट्रीय अन्न निवारणचे महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत कांबळे, राष्ट्रीय अन्न निवारणचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संदीप घोलप, तानाजी कोरे ग्रामपंचायत सदस्य बेळंकी, रिपाई आठवले गट, कवटेमंकाळचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे, लहू कोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा विकासनगर, विशाल माने अध्यक्ष रिपाई आठवले गट कवटेमंकाळ, सागर आवळे सामाजिक कार्यकर्ते मिरज, राज बाबर सामाजिक कार्यकर्ते विटा, अंकुश भोरे सामाजिक कार्यकर्ते मिरज, रोहन कांबळे भारतीय हॉस्पिटल स्टाफ नर्स सांगली, प्रवीण आवळे भारतीय हॉस्पिटल स्टाफ नर्स सांगली, रोहित कांबळे मेडिकल ऑफिसर कतार आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा विकासनगर बेळंकी तालुका मिरज या शाळेतील 100 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी 3 याप्रमाणे 300 वह्यांचे वाटप करण्यात आले, तर 2 पेन, 1 पाण्याची बाटली आणि खाऊ वाटप करण्यात आले. लहू कोरे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जिल्हा परिषद शाळा विकासनगर तसेच संपूर्ण शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन मेजर निरंजन माने, धनराज कांबळे नेते रिपाई आठवले गट मिरज, योगेश काटे सामाजिक कार्यकर्ते सावळज आणि जयंत मगरे यांनी केले. या शाळेतील शिक्षक वर्ग, अध्यक्ष, सर्व बसलेले माझे बालमित्र विद्यार्थी यांना मी शुभेच्छा देतो. आज आमचे मोठे बंधू विनोद निकाळजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा कार्यक्रम या ठिकाणी धनराज कांबळे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आणि जिल्हा परिषदेची शाळा नेमली ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. कारण आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच मोठं झालो. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आमच्या अटॅचमेंट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जास्त. कारण आमचं शिक्षण आम्ही घडलो ते जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे घडलं. आणि वस्तुस्थिती आहे, आजचा जर सर्वे केला या देशाचा IAS IPS ऑफिसर जर बघितले तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून त्यांची संख्या जास्त आहे. आपण कॉन्व्हेंटचे विद्यार्थी बघू, इंग्लिश मिडियमचे असतील, परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे ऍक्टिव्हिटीज निर्माण होतात, माणसाच्या या लहान मुलांच्या आयुष्याची जडणघडण आणि या येणाऱ्या आयुष्यामध्ये कोणत्या पद्धतीनं आपल्याला जीवन जगावं लागतं याचा जर लेखाजोखा बघितला तर तो जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून सुरुवात होते. आणि शिक्षकांचं या का आभार मानायचं आहे, कारण या जगामध्ये गुरुशिवाय कोणताही व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही. जरी आईबापांनी जन्म दिला असेल परंतु आयुष्याच्या जडणघडणीमध्ये, आयुष्याच्या वाटेवरती गुरु ज्या पद्धतीनं आपल्याला उभा करतो त्या पद्धतीने या जगामध्ये कोण करू शकत नाही. त्यामुळे गुरूंना माझा पहिला क्रांतिकारक सल्यूट असणार आहे. या देशामध्ये कोणताही गुरु असेल, मग कोणताही असेल, शाळेचाच नव्हे, तुमच्या आयुष्याची जडणघडण करणारा कोणताही गुरु असेल त्याला सल्यूट केला पाहिजे. त्यामुळं या इथं बसणारा जो होता विद्यार्थी वर्ग तो कालवा करणार, त्यांना आपली काय बोलतो ते कळणार नाही. त्यांना काय आता सांगू नका, करू दे, त्यांचं एन्जॉय करू दे, त्यांची लाईफ आहे. कारण
त्यांनी या वयामध्ये तेच करायला पाहिजे, कारण आम्ही तेच केलेलं आहे. जोपर्यंत या ऍक्टिव्हिटी त्यांच्या आयुष्यामध्ये आता करणार नाहीत, भविष्याच्या कोणत्याही गोष्टीला ते वेग देणार नाही. त्यामुळं तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं. धनराज कांबळेला धन्यवाद देणार आहे, कारण आमच्या भावाचा वाढदिवस आहे विनोद निकाले साहेबांचा. त्यांना मिशन मॅन म्हटलं जातं. त्यांचं मिशन काय आहे? कारण लोक सगळेजण म्हणतात की मिशन मॅन, परंतु नेमकं त्यांचं मिशन काय आहे अजून कुणाला माहिती नाही, सांगितले. तर या लहान मुलांच्या साक्षीने तुम्हाला मी सांगू इच्छितो की विनोद निकालच्या साहेबांचं जे मिशन आहे ते हे मिशन म्हणजे या तळागाळातल्या शेवटच्या माणसाला, या राजकीय असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, शैक्षणिक असू दे, आर्थिक असू दे, त्या ठिकाणी त्यांना मान सन्मान आणि योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी ते पूर्णपणे देशभर. त्यामुळं हे मिशन आता सक्सेस होत या ठिकाणी आलेलं आहे. कारण पूर्ण भारतभर त्यांनी माननीय नामदार, देशाचे राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे आणि ते करत आहे. त्यामुळे इथं असताना जो लहान वर्ग आहे, हे बाल आहे, यांच्या माध्यमातून या शाळेचे नाव, या गावाचे नाव, या तालुक्याचे नाव, या जिल्ह्याचे नाव, या महाराष्ट्राचे नाव, राज्याचे नाव, या देशाचे नाव जगाच्या वेशीवरती कसं आपल्याला घेऊन जाता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायला. चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे, चांगल्या दर्जाची वागणूक त्यांना मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण बेस त्यांचा कसा मजबूत करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्ही ते करत आहात. धनराजचं पण या ठिकाणी आम्ही अभिनंदन करेन, कारण वाढदिवस म्हटला का डांबर येतो, तो होईल आम्ही त्याला मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु लहान मुलांना शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यपूर्वक विचार करून त्यांना शिक्षणाच्या साहित्याचं वाटप करण्याचा जो हेतू त्याच्या मनामध्ये आला, तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा हेतू आहे. धनराज अनेक वर्षापासून आमच्या सोबत आहे, लहान असल्यापासून तो आमच्या सोबत काम करतो. आमची टीम आहे की या सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांना आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग करून कशी व्यवस्था आपल्याला निर्माण करायची, त्यांच्यामध्ये कसं बळ निर्माण करायचं, ते काम करण्याचं मिशन मॅन विनोद साहेब निकाली करत आहेत. आम्ही त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतो. त्यामुळं इथं असणाऱ्या या सर्व, आता मी ज्या गोष्टी बोलणार आहे लहान मुलांना कळणार नाही, परंतु जे शिक्षक वर्ग या ठिकाणी काम करतो, मला त्यांना सांगायचं, त्यांना विनंती करायची आहे की यांच्यामधून तुम्हाला खरोखर या देशाचं भविष्य घडवायचं आहे. इथं असणारा जो वर्ग आहे भविष्यामध्ये या देशाच्या कोणत्याही व्यवस्थेमध्ये चमकला पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करता येतं ते आपण ठरवलं पाहिजे.